हिंगोली आरोग्य विभागाचा कारभार समोर आला. हस्तांतर झालं नसल्याने वर्षभरापासून 3 शववाहिका या ठिकाणी धूळ खात पडून आहेत आणि याचा थेट परिणाम हा रुग्णसेवेवर होताना दिसतोय. शववाहिकांचा वापरच होत नाहीये, त्यामुळे खासगी वाहनांमधून हे मृतदेह न्यावे लागतात. यावरून हिंगोलीकरांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. इकडे रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेकांची मृत्यूच्या घटना समोर आली. मात्र आता हिंगोलीमध्ये एक आता धक्कादायक प्रकार समोर आला. म्हणजे ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या शिववाहिका आहेत ह्या धुळखात पडल्याचं समोर पाहायला मिळते. बघू शकता की ही हिंगोलीच्या पिंपळदरी येथील शिववाहिका आहे. अशाच प्रकारे जवळपास 3 शिववाहिका या सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या जिल्ह्याला 3 शिववाहिका मिळाल्या होत्या. मात्र ह्या 3ही शिववाहिका हस्तांतरित न केल्यामुळे अशा प्रकारे धुळखात पडल्याचं पाहायला मिळते. बघता काचापासून ते टायर पर्यंत या ठिकाणी या आता गंज करायला सुरुवात झालेली आहे. बघताय की या ठिकाणी एखादा मृतदेह न्यायचा असेल तर अशा प्रकारे संपूर्ण सोयीस्कर अशी सोय या शिववाहिकामध्ये असते. मात्र जिल्ह्यामध्ये ह्या हस्तांतरण नाही केलं, त्यामुळे आता जे सर्वसामान्य नागरिक आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना महागडे म्हणजे पैसे देऊन खासगी वाहनाने सध्या मृतदेह नेण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे हस्तांतरण का रुकलं त्याला जबाबदार म्हणजे आरोग्य अधिकारी असा आरोप केला. तर बघताय की या ठिकाणी ही शिववाहिका मागील 1 वर्षभरापासून या ठिकाणी भंगाराची पडल्याचं पाहायला संपूर्ण धुळखात पडलेली आहे आणि यामुळे आता तरी हस्तांतरण होणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि जिल्ह्यामध्ये गोरेगाव असो, पिंपळदरी असो, कुरुंदा असो अशा ठिकाणी ह्या शिववाहिका अशा प्रकारे धुळखात पडलेल्या आहेत. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली.